हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. महिलांनी नक्की करा. आपण आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधी भासू नये, आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी प्रत्येक महिला झटत असते, काही ना काही करत असते. तर तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे. 19 मार्चला गुढीपाडवा आहे, तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 2 पोटल्या तुम्हाला तयार करायच्या आहेत किंवा रेडीमेड पण तुम्ही आणू शकता. 2 पोटल्या तुम्हाला तुमच्या घरात लावायच्या आहेत. या पोटल्या लावल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही, पैसा तुम्हाला कधी कमी पडणार नाही. म्हणजे वर्षभर तुमच्या घरात अन्नधान्याची तुम्हाला कमतरता भासणार नाही. तर आता या ज्या पोटल्या आपल्याला लावायच्या आहे, या पोटल्या तुम्हाला स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात मिळून जातील. जर तुम्हाला शक्य नसेल, केंद्र तुमच्या घराजवळ नाही, तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा या पोटल्या तयार करू शकता. आता हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याला करायचा आहे, परंतु गुढीपाडव्याला महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता पहिली पोटली म्हणजे लाल रंगाची. लाल कापडात तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे. आता ही पोटली घरात लावली तर काय होतं, घरातले जेवढे तुमचे व्यक्ती आहेत त्यांच्या सगळ्यांवर नजरबाधा कण्णीबाधा होणार नाही. सगळ्यांचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. घरातला आजारपण असेल तर ते दूर होईल. आजारपण कधीच येणार नाही. हे बघा, अशी पोटली तयार करायची. आता ही माझी केंद्रातली आहे. तर या पोटलीमध्ये काय राहील, वडाच्या झाडाची मुळी ठेवायची आहे. ही बघा, तुमच्या घराजवळ कुठे वडाचं झाड असेल तर त्याची मुळी तोडून आणायची. जर तुम्हाला केंद्रात जायचं नसेल, जवळ नसेल, तुम्हाला मिळणार नाही, तर वडाच्या झाडाची छोटीशी मुळी तोडायची. आधी वडाच्या झाडाची माफी मागायची, म्हणजे वडाच्या झाडाला सांगायचं की मी म्हणजे नमस्कार करायचा, आणि त्यानंतर ती मुळी तोडायची. डायरेक्ट तोडायची नाही, किंवा खाली पडली असेल तर खालची उचला. आणि एक रंगारी हिरडा तुम्हाला घ्यायचा आहे, तो तुम्हाला एक कॅरी बॅगमध्ये टाकायचा. आणि त्यानंतर लाल रंगाची अशी पोटली तयार करायची. एखादं कापड घ्यायचं आणि त्या कापडात ती पोटली तुम्हाला तयार करायची आहे. केंद्रातून आणलं तर रेडीमेड तुम्हाला ही पोटली मिळणार आहे. आता ही पोटली कशा पद्धतीने बांधायची ते सांगते, नंतर पिवळ्या पोटलीचं सांगते मी तुम्हाला. आता ही लाल रंगाची पोटली तयार झाली, त्यानंतर काय करायचं, ती पोटली तुम्हाला पाटावर ठेवायची आहे. एका पाटावर ठेवायची आणि त्यानंतर तिची पंचोपचार, हळद कुंकू अक्षता टाकून व्यवस्थित पंचोपचार पूजा करायची. आणि त्यानंतर स्वामींचा 11 माळी जप करायचा. आता उजव्या हातात पोटली घेऊन तुम्हाला 11 माळी जप करताना माळेवर डाव्या हाताने, तर काय करायचं, तुम्ही हातात पोटली घ्यायची आणि दुसऱ्या कोणाला, तुमच्या मिस्टरांना वगैरे कोणाला तरी सांगा मंत्र जप करायला, किंवा तुम्ही मंत्र जप करा आणि त्यांना सांगा उजव्या हातात पोटली घ्यायला. आणि तुम्हाला शक्यच नसेल, कोणी करणारं नसेल, तर काय करायचं, 20 मिनिटं स्वामींचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ 20 मिनिटं म्हणायचं आणि ही पोटली हातात ठेवायची. अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. आणि ही पोटली मुख्य दरवाजा असतो आपला बघा, मेन डोर, तर त्या दरवाज्यावर उजव्या हाताला, डाव्या हाताला किंवा दरवाजाच्या वरती, मेन म्हणजे कसं आहे, डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला लावलं तर मग ते कोणाचा तरी हात जातो, हात लागत असतो. तर दरवाजाच्या वरती ही पोटली लावा, खिळा अडकवा आणि त्यावर ही पोटली तुम्हाला अडकवायची आहे. बस वर्षभर ही पोटली तशीच राहू द्यायची. आणि मागच्या वर्षाची पोटली काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. आता त्यानंतर ही पिवळ्या रंगाची पोटली, आता ही किचनमध्ये लावायची आहे आपल्याला. आता ही पोटली जर किचनमध्ये लावली तर काय होतं, आपल्याला अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा देवी आपल्यावर कायम प्रसन्न राहते. वर्षभर आपल्या घरात भरभराट राहते, अशी ही पोटली आहे. आता या पोटलीमध्ये काय काय घ्यायचं, थोडे गहू, एक नागकेशर, तांब्याचं एक नाणं घ्यायचं, तांब्याची पावलं घ्यायची. तुम्ही सोनाराकडे गेले त्यांना सांगा तांब्याची पावलं द्या आणि तांब्याचं नाणं सांगायचं, ते छोटंसं तुम्हाला देतील, ते घ्यायचं. त्यानंतर मीठ घ्यायचं, खडा मीठ, नसेल तर साधं मीठ घ्या, पण जास्तीत जास्त प्रयत्न खडा मीठ घ्यायचाच करा. एक रंगारी हिरडा आणि एक हळकुंड अख्खी तुम्हाला घ्यायची आहे अशी पोटली. आता ही माझी केंद्रातली आहे, मी तयार केली नाही, तुम्हाला करायची तुम्ही घरी सुद्धा करू शकता. अशी पोटली तयार करायची बघा, आणि तिला असं बांधायचं आहे. आता ही पोटली तुम्हाला किचनमध्ये, तुमचं जे किचन आहे किचनमध्ये बांधायचे. किचनमध्ये एखादी पूर्व दिशा बघायची आणि त्या पूर्व दिशेला वरती कोणाचा हात लागणार नाही, अशा पद्धतीने ती पोटली अडकवायची आहे. आता याची काळजी काय घ्यायची, दोन्ही पोटल्या तुम्ही अडकवल्या, तुम्हाला कशाची वर्षभर कमतरता भासणार नाही. ही पोटली, या दोन्ही पोटल्या मी स्वतः दरवर्षी लावत असते, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर नक्की तुम्ही बघा, तुम्हाला जर घरात म्हणजे
माझ्या घरात पैसा यावा, माझ्या घरात भरभराट व्हावी, सुख समृद्धी यावी, माझ्या घरात आजारपण येऊ नये, नजरबाधा कडणीबाधा कोणाला होऊ नये, वाईट शक्तींपासून माझ्या घरात सगळ्यांचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर या पोटल्या नक्की तुम्ही तुमच्या घरात ठेवा. वर्षभर बघा, तुम्ही ठेवून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. मी स्वतः करते म्हणून सांगते. केंद्रातले जे काही उपाय सेवा आहेत ना ते खरंच तुम्ही करत चला. तर आता या पोटल्या तुम्ही लावणार गुढीपाडायला. आता जर असं झालं की म्हणजे महिलांची गुढीपाडायला पिरियड्स आले तर काय करायचं, तर तुम्ही एखादा बुधवार बघा, गुढीपाडवा गेला त्यानंतर जो बुधवार येईल त्यावेळेला तुम्ही ते पोटलीला, जो बुधवार तुम्हाला मिळेल त्या बुधवारी तुम्हाला या पोटल्या अडकवायच्या आहेत. आणि आता या पोटल्या अडकवणार, आता प्रश्न असेल, आता बरेच जण केंद्रानुसार करत असतील, बऱ्याच जणांना माहिती असेल, तर मागच्या वर्षी तुम्ही पोटल्या अडकवल्या असतील तर आता काय करायचं, यावर्षी त्या पोटल्या तुम्हाला काढायच्या आहेत तिथून, ज्या तुम्ही अडकवलं त्या काढून या तुम्हाला तिथे लावायच्या आहे. पिवळी किचनमधली काढायची, किचनमध्ये पिवळी लावायची, हॉलमध्ये तुम्ही लाल लावली असेल ती काढायची आणि ही लाल रंगाची तुम्हाला लावायची. अशा 2 पोटल्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि लक्ष ठेवायचं, वर्षभर त्या पोटल्या अशाच अडकवलेल्या राहतील तर आता दुर्लक्ष करायचं नाही. हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. म्हणजे दररोज जेव्हा तुम्ही काही आवरावर करणार, आता रोज तर नाही पण आपण बघा जाळं जळमट काढतो अमावस्येच्या दिवशी किंवा अधूनमधून काढत असतो, तर त्यावेळेला त्या पोटल्या स्वच्छ करत चला. म्हणजे एकदम म्हणजे त्याला जाळा लागलेला आहे, खराब झाला असं करू नका. थोडंसं त्याच्या आजूबाजूला थोडासा छोटासा झाडू घ्यायचा किंवा कापड घ्यायचं, ते पुसत राहायचं, त्याला क्लीन करत राहायचं. म्हणजे एवढं पावित्र राखायचं, खराब होऊ द्यायचं नाही ते पोटल्या. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. कशाचीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. अशा या प्रभावशाली 2 पोटल्या, हा प्रभावशाली उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. गुढीपाडव्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर प्रत्येक महिलांनी समृद्धीकारक हे तोडगे या पोटल्या तुमच्या घरात नक्की लावा. कशाचीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.